आपल्या गावच्या प्रथम नागरिक कोमलताई भीमराव बोडके यांना मी विनंती करतो की आपण ध्वजारोहण करावं. साथ राष्ट्रध्वज को सलामी देते हुए राष्ट्रगीत शुरू कर. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर सेवा चेअरमन यांना विनंती करतो की आपण ध्वज राष्ट्र कडेसारख्या ठिकाणी महागडं शिक्षण घेऊन तिथं फीज भरून अनावश्यक खर्च होत होता, गाडीचा खर्च तिथं. आणि खाजगी संस्था काय करतात, प्रत्येक इव्हेंट साजरी करायला प्रत्येक वेगवेगळे ड्रेस, काय अनावश्यक खर्च, सहली, अशा प्रकारचा खूप खर्च होत होता. 10वीपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक वर्षी 1-2 लाख रुपये खाजगी शाळेमध्ये खर्च होतो. परंतु प्राथमिक शाळेमध्ये एवढी गुणवत्ता आज आम्ही तालुक्यात, आमच्या गावाचं नाव आम्ही अभिमानानं सांगतो. कारण तुम्ही जे आमचे विद्यार्थी महाराष्ट्र सरकार जे स्कॉलरशिप देतं आहे त्यामध्ये पात्र झाले, हे नक्कीच आमचं गावाचं नाव हे तुम्ही महाराष्ट्र लेवलला नेलं. त्याबद्दल तुमचं सर्व शिक्षक वृंदाचं, मुख्याध्यापकांचं, त्याचबरोबर सर्व तुमच्या टीमचं कौतुक करणं, तुमचा सत्कार करणं हे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून तुमचाही सन्मान होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी मुख्याध्यापक सर असतील, थेटे सर असतील, भुक्कन सर असतील, काकडे सर असतील, त्याचबरोबर मॅडमसुद्धा अतिशय खूप मेहनत घेतात. हे विद्यार्थी घडवणं एवढं सोपं काम नाही आहे. आणि या सर्व विद्यार्थी आज काही मंथन परीक्षेमध्ये यश संपादन केलं आहे. आणि जे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते आणि त्यांना कमी मार्क्स मिळाले, आपण म्हणजे या यशापर्यंत जे जाण्यापासून किंचित मार्कापासून हुकले असतील त्यांनीही खचून जायचं नाही. पुढं चालून तुम्ही त्या सातत्य ठेवायचं, शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायचं शिक्षकांचं, आणि तुम्ही या यशापर्यंत तुम्ही सर्वांनी यावं, मी एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर्व सन्माननीय शिक्षक वृंदांचा सुद्धा सन्मान, सर्व नागरी सत्कार हा समस्त ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने होत आहे. मी शिक्षकांना विनंती करतो तो आपण स्वीकारावा. बरोबर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय तरटे, उपाध्यक्ष बाबासाहेब बोडके, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा शाळेसाठी खूप मोठं योगदान आहे. तिचे चेअरमन असतील, आमच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच असतील, लोहाबा तरटे, बबनदाजी नन्नवरे सेवा सोसायटी चेअरमन, त्याचबरोबर संचालक मंडळ शेख साहेब असतील, आणि आमचे ग्रामपंचायत पदाधिकारी असतील सोमनाथजी सुंबरे पाटील, त्याचबरोबर अशोकजी तरटे, बाप्पासाहेब सुंबरे पाटील, मुकेश भैया बोडके, त्याचबरोबर राहुल गजगाट यांना मी विनंती करतो आपण शिक्षक वृंदांचं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. संपूर्ण नागरिकांच्या वतीने हा सन्मान होत आहे. मी आपणाला विनंती करतो शिक्षक वृंदांनी तो सन्मान स्वीकारावा. सर्व शिक्षक, भुक्कन सर, काकडे सर, थेटे सर, त्याचबरोबर शाळेय समितीच्या महाराष्ट्रभर फिरवत असतात आणि आपली प्रसिद्धीसुद्धा होते. मी सर्वप्रथम त्यांचा सन्मान संपूर्ण नागरिकांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मी पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी
उपसरपंच लोहाबा तरटे, सेवा सोसायटीचे चेअरमन बबनदाजी नन्नावरे यांना विनंती करतो की यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय पत्रकार साहेबांचा सन्मान करायचा आहे. माझा आपली जर मराठवाडा प्रसिद्धी न्यूजचे झाली नाही तर संपादक श्री सुरेश सोंडे काय यांचे होते? सत्कार आदर्श गाव सराटे वडगाव यांचे उपसरपंच श्री लवाबा तरटे तसंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री बबनरावजी नन्नवरे यांनी संपन्न केला.